हे बघ, आपल्याला प्रश्न विचारलाय की माझे पिरियड्स गेलेत, पण 2 ते 3 वर्षानंतर माझं अंग योनिमार्गातून बाहेर यायला लागलंय, तर काय करावं? हे बघ, पिरियड जेव्हा जातात, रजोनिवृत्ती जेव्हा येते, तेव्हा आपल्या शरीरातलं इस्ट्रोजन हार्मोन कमी होतं. इस्ट्रोजन जे असतं ते आपल्या स्नायूंना बळकटी देतं, आपली कातडी आहे ती टफ ठेवतं, छान ठेवतं. जी पेल्विक फ्लोअर आहे की ज्याला आपलं गर्भाशय, युरिन किंवा खालचं रेक्टम हे जे असतं त्याला व्यवस्थित बांधून ठेवतं. जेव्हा शरीरातलं इस्ट्रोजन पूर्ण बंद होतं, म्हणजे मेनोपॉज नंतर, तेव्हा मग आपले स्नायू वीक व्हायला लागतात, आपली कातडी जी आहे ती लूज व्हायला लागते आणि पेल्विक फ्लोअर वीक झाल्यामुळे गर्भाशय खाली सरकतं, युरिनचा बॅग खाली सरकते, रेक्टम खाली येतं. त्याला आपण पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स म्हणतो. जर आपण योग्य वेळी काळजी घेतली नाही तर त्याची आपल्याला सर्जरी करावी लागते. म्हणजे गर्भाशय खूप खाली येत असेल तर त्याला काढून तरी टाकायला लागतं, कारण तसंच ठेवलं तर त्याच्यावर जखमा वगैरे यायला सुरुवात होतात. किंवा युरिनची बॅग जेव्हा खाली येते तेव्हा युरिन सारखी येणं किंवा अडकणं अशा टाईपचे प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे वेळेवर काळजी म्हणजे काय, जेव्हा आपला मेनोपॉज होतो त्यावेळेला किंवा त्याच्या आधीपासूनच आपण आपलं डाएट बॅलन्स ठेवलं पाहिजे, आपले एक्सरसाइज चालू ठेवले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस हे आपले छान असले पाहिजेत. जर आपल्याला क्रॉनिक कॉफ असेल किंवा हेवी काम आपण करत असू किंवा कॉन्स्टिपेशन असेल तर त्याची वेळीच इलाज केला पाहिजे, कारण या सततच्या प्रेशरमुळे अंग आणखी खाली येतं.